नमस्कार. आज आपण इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम यामधील 3.5 यामधील जो पेज नंबर 47 वरती हा स्वाध्याय दिलेला आहे आणि हे शब्द दिलेले आहेत इथं मुलांकडून काय कृती करून घ्यायची, मुलांना इथं काय शिकवायचं आहे हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा हा प्रश्न काय आहे बघूयात. मेक मिनिंगफुल वर्ड्स विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रावरून ही जी अक्षरे दिलेत ती अक्षरे जुळून चित्र पहा व अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. मग याच्यासाठी स्टेप बाय स्टेप कसं जायचं, मी तुम्हाला यापूर्वी देखील बघा आपला जो पहिलीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा माझ्या शाळेतली मुलं आहेत त्यांना अशा पद्धतीचा अभ्यास पाठवत होते बघा. जेव्हा आपण अक्षरगट BC PTA DF MNE हे जे अक्षरगट शिकवले टोटल 5 अक्षरगट, त्याच्यामध्ये अक्षरं कशी दिली होती बघा. हा अक्षरगट तिसरा आहे G J K Q आणि O, चौथा अक्षरगट आहे हा. मग इथं सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण हा स्वाध्याय सोडवणार आहोत, हा स्वाध्याय सोडवताना मुलांना हे शिकवलेलं असणं अतिशय गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये प्रत्येक अक्षराचा जो इंग्रजी लेटर आहेत त्याचा जो मराठी उच्चार आहे तो इथे दिलेला आहे. जीचा काय आहे ग किंवा ज, जेचा काय आहे ज, केचा क, एचचा ह, एलचा ल. आता याचा उपयोग हे बघा इथं दिलेले आहेत अक्षरगट 1 ते 4चे. याचा उपयोग इथं कसा होणार आहे बघा. म्हणजे थोडक्यात काय आहे इथं की चित्रावरून त्याचं नाव ओळखायचं आहे. मुलांना चित्रावरून आधी वस्तू ओळखायला शिकवायची. वस्तू ओळखल्यानंतर त्या चित्राचं नाव तयार करण्यासाठी याची अक्षरांची जुळवाजुळव योग्य पद्धतीनं करायची, त्यांचं लेखन सुधारवायचं. थोडक्यात काय तर ह्या शब्दाचं ध्वनी मुलांनी ओळखायचा आणि त्याच्यावरून ही अक्षरे जोडण्याची जी क्षमता आहे ती मुलांची आपल्याला विकसित करायची. आता साध्या सरळ सोप्या भाषेत मी सांगते. हा काही शब्द बघा रे बाळांनो, हे चित्र काय आहे. माझ्या मुलांनी हे शब्द अतिशय सुंदर तयार केलेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा मी प्रात्यक्षिक दाखवते. बाळांनो, हे चित्र काय आहे सांगा मला. कशाचं चित्र आहे. कार. आता मी प्रश्न काय विचारते त्याची व्यवस्थित उत्तर द्या बाळांना. कारमध्ये पहिला अक्षर काय येतं रे, उच्चार काय येतो कारचा. क येतो का आ येतो. क, बरोबर आहे. मग क साठी आपण अक्षर कोणतं वापरतोय हे बघा इथं आहे बघा. क साठी कोणतं अक्षर शिकवलंय आपण. सी, बरोबर आहे. क आणि स साठी कोणतं अक्षर शिकवलंय सी. मग ह्याच्यामध्ये सी आहे का रे बाळांनो. आहे का. मग इथं पहिलं काय लिहूयात आपण सी. ठीक आहे, बरोबर आहे. कार, ह्या चित्राचा जो शब्द आहे कार त्याचा शेवट कोणत्या अक्षराने झालाय. कानी झालाय का रनी झालाय. शेवट कुठल्या अक्षराने झालाय. कानी सुरुवात झाली, शेवट कशाने झालाय. शब्द काय आहे मला सांगा. चित्र काय आहे कार. शेवटी अक्षर कोणतं आले र. मग र साठी ह्यातलं कोणतं अक्षर येणार रे. ए येणार, आर येणार का सी येणार. आर, बरोबर आहे. मग ते आपण इथं लिहूयात. हे बघा आर लिहिलं मी, आर बरोबर आहे. आता सी झालं, आर झालं, कुठलं अक्षर राहिलं रे. ए साठी आपण कुठली कुठली अक्षर शिकवलेत. व्हेरी गुड. मग आता आपल्याला काय घ्यायचंय ह्याच्यात. कार, आ घ्यायचंय. आ साठी कुठलं अक्षर आहे मग ह्याच्यातलं ए. घेऊ मी ते बघा. झाला का. कुठला शब्द तयार झाला कार. बघा म्हणजे जर मुलांना चित्रावरून जर त्याचा शब्द लिहायचा असेल अशी अक्षरे जुळून, त्याच्यासाठी मुलांना हे शिकवलेलं असणं अतिशय गरजेचं आहे. हे जर शिकवलं असेल तर मुलं खूप फास्ट त्यांचे जे शब्द आहेत चित्रावरून अक्षरं जुळून शब्द अगदी फास्ट करणार आहेत. आणि अगदीच हे शिकवलेलं नसेल तर मुलांना तुम्ही या पद्धतीने असा अभ्यास जरी दिला असेल सुरुवातीपासून डायरेक्ट शब्दलेखनाचा असा सराव जरी दिलेला असेल मुलांना तर ते सर्व शब्द मुलांच्या नजरेत बसलेले असतात बघा. मग मुलं त्याच्यावरून देखील शब्द छानपैकी तयार करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, ही सर्व चित्र जी आहेत याची नावं मुलांना माहीत असणं किंवा या चित्रांच्या नावांचा सराव झालेला असणं गरजेचं आहे. बावना आधी मला पटपट पटपट सांगा बरं. हे चित्र कशाचं आहे. हे 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 व्हेरी गुड. हे 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 टॅप. हे 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 व्हेरी गुड. आणि हे निब. काय आहे निब आहे. आपल्याला पाठीमागे हे चित्र झालं नाही, नवीन आहे तुमच्यासाठी. तर आता पुढचा आपण शब्द तयार करूयात. हे कशाचं चित्र आहे रे. डॉग. डॉग मध्ये डॉग या शब्दाची सुरुवात कुठल्या अक्षराने झाली डी. व्हेरी गुड. मग मी लिहू का डी. इथं आहे का डी बघा बरं. आहे का डी. व्हेरी गुड. सरका डी. शेवट कुठल्या अक्षराने झाली डॉग. शेवटी कुठलं अक्षर आहे ग. डायरेक्ट सांगा की, तोंडाने सांगा की ग. मग डी डॉग. ड ऑग. ऑ साठी कुठलं अक्षर आहे रे ह्यातलं. ऑ साठी ऑ. ओ, झाला का आपला शब्द तयार डॉग. बघा या पद्धतीनं मुलांना तुम्ही
हे जे चित्र आहेत, चित्रावरून ही जी अक्षरं दिलेली आहेत शब्दांची, ही जुळवून मुलांना असे शब्द तयार करायला शिकवायचे आहेत. त्याच्यासाठी मी मगाशी दाखवलं बघा. हे जर असेल, मुलांना माहीत असेल, हे जर तुम्ही सुरुवातीपासून शिकवलं असेल तर मुलांना सोपं जाईल. नसेल शिकवलं तर अजूनही वेळ गेला नाही. आपल्याकडे 3-4 महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही अक्षरगट एकदम सगळ्या अक्षरांची अजिबात मराठी नावं शिकवायची नाहीत. सुरुवातीला अक्षरगट एक कुठला आहे, BCPTA इथं असेल बघा दिलेला मी. BCPTA ह्या 5 अक्षरांची 5 इंग्रजी लेटरची ही मराठी नावं शिकवा. त्याच्यानंतर DFMNE, त्यानंतर HLRSI आणि त्यानंतर GJKQO आणि त्यानंतर VWXYZ आणि U या अक्षरांची, इंग्रजी अक्षरांची मराठी नावं शिकवा आणि त्याच्यानंतरच हा स्वाध्याय घ्या. हे माझं बेस्ट सजेशन राहील. आता याच्यासाठी आणखी मी सराव दिलेला आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की मी माझी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका काढते, जी की पूर्ण झाली. परवा दिवशी मला वाटते 11 डिसेंबरला ही पुस्तक मला माझ्या ताब्यात मिळालेलं आहे. हे त्याचं कवर पेज आहे. त्या पुस्तकाचं हे बॅक पेज आहे. माझी मराठी व गणिताची देखील पुस्तकं आहेत, बऱ्याच जणांनी मागवलेली आहेत. हे पुस्तक दाखवण्यामागचं कारण म्हणजे याच्यामध्ये पहिलीचा जो सिलेबस आहे तो संपूर्ण याच्यात अंतर्भूत केलेला आहे. सोबत अक्षरगटांवर भरपूर कामयात दिलेला आहे. आता आपला जो हा पहिलीचा पान नंबर 47वरचा स्वाध्याय आहे, ह्या स्वाध्यायावरती एक्स्ट्रा सराव करण्यासाठी बघा इथं मी आणखी भरपूर असे शब्द दिलेले आहेत मुलांना. 3.5चे बघा, मेक मिनिंगफुल वर्ड्स विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर. ह्यातले म्हणजे मुलांना पुस्तकातले हे 10 तर होणारच आहेत सरावाला शब्द तयार, की अक्षरं जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. चित्र पहा व अक्षरं जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्याच्यासाठी आणखी एक्स्ट्रा सराव व्हावा म्हणून हे बघा इथं असे बरेचसे दिलेले आहेत. हे चित्र बघायचं आणि ही अक्षरं जुळवायची आणि तयार करायची. बाळांनो, आज आपण एक घेऊयात का? चला प्रात्यक्षिक घेऊयात. आता तुमच्यासाठी आज पहिल्यांदाच पान उघडलंय मी. हे चित्र कशाचं आहे रे बाळांनो? व्हेन का व्हॅन? व्हॅन आहे, बरोबर आहे. मग व्हॅनची सुरुवात कोणत्या लेटरनी झाली आहे रे? इथं व्ही आहे का? बघा बरं का, इथं मी ह्या मुलांना डायरेक्ट आजच हे पुस्तक उघडलेलं आहे. हे पान आम्ही अभ्यासाचा चालू केलं आहे, परंतु हे पान आम्ही आजच उघडलेलं आहे. व्ही. व्हॅन शेवट कुठल्या अक्षराने झालाय? तोंडाने सांगा की रे. एन. ओके, शेवट कुठल्या अक्षराने झालाय? एन. मग व्हॅन व ॲन यासाठी कुठलं लेटर घेणार ह्यातलं आपण? हां, आमच्या मुलांना भरपूर म्हणजे लेटरचा इतका छान सराव झाला आहे, मुलं करणारच आहेत पटपट तयार. बघा, मुलांनी स्वतः सांगितलं. आणखी एक तयार करूयात बाळांनो. हे शब्द कुठं, हे चित्र कोणतं आहे बाळांनो? फॅन. फॅन आहे. सुरुवात कुठल्या अक्षराने झाली? तोंडाने सांगा, कुठल्या अक्षराने झाली? एफ. ठीक आहे. शेवट कुठल्या अक्षराने झाला फॅनचा? एन. ओके, शेवट कुठल्या अक्षराने झाला? एन. न म्हणा की रे. आणि फॅन यासाठी कुठलं अक्षर घेतो आपण? यासाठी व्हेरी गुड, छान. बघा, अशा पद्धतीनं हा जो सराव आहे मेक मिनिंगफुल वर्ड्स विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर, याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे बघा तुम्हाला, की मुलांना हे येणं गरजेचं आहे. नाही आलं तरी सरावातून तुम्ही आणखी सराव करून हे घेऊ शकता. हा स्वाध्याय सोडून घ्या. त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं ही एक गोष्ट आहे बघा, लिसन अँड रिपीट. इथं काही शब्द दिलेले आहेत. हे शब्द जे आहेत साईट वर्ड्स म्हणायचं याला, दृष्टीने ओळखले जाणारे शब्द. जेव्हा आपण इंग्रजी वाचन करत असतो, कविता म्हणा किंवा एखादी वाक्य वाचतो किंवा धडे वाचतो, त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये हे वारंवार आलेले शब्द आहेत. ह्याला साईट वर्ड्स म्हणतात. एका दृष्टीत मुलांना ह्या शब्दांचे स्पेलिंग पाठ करणं अपेक्षित नाही. मुलांना वाचन सरावातून हे सर्व शब्द वाचता आले पाहिजेत. याच्यासाठी शिक्षकांसाठी महत्त्वाची कृती काय आहे किंवा पालकांसाठी, की हे सर्व शब्द आपण स्वतः वाचायचे, आपल्या मागं मुलांना वाचायला सांगायचे आहेत आणि त्या पद्धतीने सरावातून मुलांनी हे सर्व शब्द वाचले पाहिजेत. बाळांनो, हे शब्द माझ्या मागे वाचा. चला, बी. असं मुलांना जोर देऊन प्रत्येक शब्द तुम्ही शिकवा. बघा, मुलं अगदी 4-5 दिवसाच्या सरावामध्ये हे सर्व शब्द वाचायला शिकतील. बी. ॲट. ॲज. इफ. इज. एन. ऑफ. इन. नो. आर. इट. ऑन. डू. शी. यू. ऑफ. ए. आय. गो. मी. टू. अस. टू. बी. अप. बाय. ही. माय. द. सो. वॉज. वी. छान बाळांनो, बघा अशा पद्धतीनं मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम गिवन पिक्चर आणि लिसन अँड रिपीट ह्या सर्व शब्दांचा वाचनाचा, हे शब्द लिहिण्याचा सराव घ्या. तुम्हाला जर ही माझी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका पाहिजे असेल तर इथं 2 नंबर दिलेले आहेत.
या नंबरवरती कॉल करून हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता. या पुस्तकातून काय मिळणार हे सर्व इथं दिलेलं आहे. आणि पुस्तकाचं मला या पुस्तकासंदर्भात एक व्हिडिओ बनवायचाच आहे, पण माझी जरा सध्या जास्त कामं चालू आहेत. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हा व्हिडिओ बनवेल. पण पुस्तकाची एक झलक आता मी दाखवलेलीच आहे, तर दाखवते तुम्हाला. अक्षर गटानुसार भरपूर याच्यामध्ये काम केलेलं आहे बघा. मुलांना सरावासाठी देखील भरपूर स्वाध्याय दिलेला आहे. पहिलीचं मूल अगदी CBSEच्या मुलाला टक्कर देईल एवढं दर्जेदार हे पुस्तक आहे. आणि याचा इंडेक्स थोडक्यात तुम्हाला दाखवते की या पुस्तकात काय काय आहे. पहिलीचा सिलेबस पूर्ण इन्क्लूड केलेला आहे. एक्स्ट्रा काय आहे फक्त इंग्रजी अक्षरगट 1, BCPTA चित्राक्षर शब्द स्वाध्याय अक्षरगट 2, 3, 4, 5 सर्वावर याच पद्धतीनं केलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या ह्या इंग्रजी पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे बघा, प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे. तिथं खाली शिक्षकांसाठी सूचना दिलेल्या आहेत. फॉर द टीचर काय काय करायचं. शिक्षकांनी जे जे काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत त्या सर्व एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी लेखनाच्या स्वरूपात व व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला या पुस्तकामध्ये या QR कोडच्या माध्यमातून मिळून जातील. फॉर एक्झाम्पल हा पहिला काय आहे की बॉडी पॉप ही पोयम पण आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला शिक्षकांना एक ॲक्टिव्हिटी पण घ्यायला सांगितली. मग हा QR कोड स्कॅन केला तर पोयम कशी म्हणायची त्याचा व्हिडिओ ओपन होणार. आणि ॲक्टिव्हिटी काय आहे याच्यावरती ही जी ॲक्टिव्हिटी कशी करायची त्याचा व्हिडिओ ओपन होणार. अशा प्रत्येक ठिकाणी QR कोड प्रत्येक घटकाच्या खाली दिलेले आहेत. पुस्तकाचा डिटेल व्हिडिओ बनवेल मी. तोपर्यंत तर ही माहिती ठीक आहे. पुस्तक या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. भेटूयात आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या सर्व शब्दांचा या पुस्तकामध्ये देखील दिलेल्या शब्दांचा अक्षरे जुळवून आधी चित्र वाचा, चित्रावरून अक्षरे जुळवा आणि शब्द तयार करा. एकदा आपण हे सर्व चित्र काय आहेत चित्रांची नावं फक्त वाचू बानो. आता तुमचा घरचा अभ्यास हाच असणार आहे. ठीक आहे, चला चित्र सांगा. तुम्हाला नाही ओळखायला येणार, मी सांगेन तुम्हाला. काय चित्र हे हे अँट. व्हेरी गुड. हे बॉक्स बस ॲक्स हे पेन काऊ कप. मुलांना जर चित्र माहीत नसतील किंवा त्याची चित्रांची इंग्रजी नावं माहीत नसतील तर नावं सांगायला आपण मदत करू शकतो. पण हे मात्र अक्षर जुळवून शब्द तयार करायला मुलांनाच उत्स्फूर्त करायचं आहे, मुलांनाच प्रयत्न करून द्यायचा आहे. टॅप काय ही बॅग ही मॅट ही नेट मग नट हेन हॅट सन एग की. बाळांनो, हा अभ्यास करताना तुम्हाला चित्रांची नावं माहीत नसतील तर शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या आणि त्याच्यानंतर मग हे अर्थपूर्ण शब्द तुम्ही जुळून तयार करा, अक्षरं जुळून. ठीक आहे, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करत राहा.